श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 4 फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. रथसप्तमी हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी जी हळदी कुंकाची सुरुवात होते तर ती रथसप्तमीला समाप्त होत असते. आज आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे. भगवान सूर्यदेवांची आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि या कापूर सोबत आपल्याला या 3 वस्तू जाळायच्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की कापूर हा कधी जाळायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये जाळायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. रथसप्तमीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेवांची उपासना करत असतो. आपल्याला प्रत्यक्ष दिसणारा एकच ग्रह आहे तो म्हणजे सूर्य. सूर्यदेव आपल्याला काय देत असतात तर सूर्यदेवांमुळेच आपल्याला सर्व काही मिळत असतं. अन्न धान्य संपूर्णपणे आपल्याला सूर्याकडनं मिळत असतं. सूर्यदेवाची आज उपासना करण्यासाठी एका प्लेटमध्ये तुम्हाला सूर्याचं चित्र काढायचं आहे किंवा एका कागदावरती तुम्हाला सूर्याचं चित्र काढायचं आहे किंवा तुमच्याकडे सूर्याची प्रतिमा असेल तर त्याचं पूजन तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा एखादं लाल फूल वाहून पूजन करायचं आहे. त्यांच्यासमोर तुम्हाला सप्तधान्य कोणत्याही प्रकारची 7 धान्य तुम्हाला तिथे ठेवायचे आहे. त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आज सूर्यदेवांची तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेस तुम्हाला ही पूजा करायची आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपण्यासाठी मदत होत असते. आज तुम्हाला घरामध्ये दूध उतू घालायचं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधी हे जे दूध आहे तर ते उतू घालू शकता. त्याचा नैवेद्य भगवान सूर्यदेवांना दाखवायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने तो ग्रहण करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आज ही भगवान सूर्यदेवांची उपासना करायची आहे. त्याचबरोबर आज आहे मंगळवार आणि मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो. त्याचबरोबर आज चालू आहे ज्या गुप्त नवरात्री आहे तर त्या चालू आहेत. त्यामुळे गुप्त नवरात्रीमध्ये आज आपल्या घरामध्ये जे आपली कुलदेवी आहे तर तिच्या मंत्रांचं पठण तुम्हाला करायचं आहे. मग तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचं पठण करू शकता. आपल्या कुलदेवीची आज आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ. या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. कापूर जो असतो तर तो घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य हे दूर होत असतात. बघा या ज्या वस्तू 3 आपल्याला कापूर सोबत जाळायच्या आहेत त्यामुळे काय होईल तर घरामध्ये जी रोजची भांडणे आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे, दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल. आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल आणि घरामध्ये असणारी नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा नष्ट होईल. तर असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे. कापूर जो असतो ना तर तो आपण ज्या वेळेस घरामध्ये जाळतो त्यावेळेस जी नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असते. याच दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवांची जी किरणं आहे तर ती सर्वात प्रथम पृथ्वीवरती पडली होती आणि तेव्हापासूनच हा जो दिवस आहे तर तो रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो. याला सूर्याची जयंती किंवा सूर्यदेवांचा जन्म उत्सव म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो. सूर्यदेव जे आहे तर ते माता अदिती आणि त्याचबरोबर ऋषी कश्यप यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आज आपल्याला त्यांची पूजा नक्कीच करायची आहे. आज आपल्या घरामध्ये तुम्हाला ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. थोडंसं तूप तुम्हाला तुमच्या करंगरी शेजारील बोटाला घ्यायचं आहे आणि ते सर्वात प्रथम तुमच्या कपाळाला नंतर तुमच्या कंठावरती आणि नंतर तुमच्या नाभीवरती लावायचं आहे. ओम आदित्याय नमः म्हणत यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह खूप मजबूत होतो आणि आपल्याला शुभ परिणाम देत असतो. या सर्व गोष्टी आज घरामध्ये करा कारण हा जो दिवस आहे तर ते डायरेक्टली आता 1 वर्षानंतरच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी करा. सूर्यदेवांची उपासना आज नक्की करा. त्याचबरोबर आपल्याला आता हा कापूर जाळायचा आहे. कापूर अनेक प्रकारच्या दैवी शक्तींनी भरलेला असतो. कापूर ज्या वेळेस आपण घरामध्ये जाळतो त्यावेळेस एक सुगंध दरवळीत होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण जी काही नकारात्मकता असते तर ती नष्ट होत असते. आज पृथ्वी तलावरती जी सूर्याची
ऊर्जा असते तर ती सहस्रपटीने कार्यरत असते आणि त्यामुळेच त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो. आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल, मुलांना जर काही दोष लागलेले असेल किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये भांडणे होत असेल, घरामध्ये काहीतरी वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा जाणवत असेल, तर हा कापूर जो आहे तर तो तुम्ही जाळा आणि बघा याचा किती छान अनुभव तुम्हाला येईल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापूर घेत असताना तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नाहीतर साधा जो कापूर असतो तर तो जाळला तरीही चालेल. तर काय करायचं आहे, 5 कापूरच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहेत. शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवल्यानंतर तुम्हाला पहिली जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे जी गौरी असते, जी गाईच्या शेणांपासून गौरी बनवलेली असते, तर तिला आज किती महत्त्व आहे, कारण आज गौरीवरतीच आपण गौरी पेटून दूध त्यावरती उतू घालत असतो. त्या गाईच्या शेणाच्या गौरीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला प्रथम घ्यायची आहे ती गौरी. आता तुमच्याकडे नसेल ना तर जिथे पूजेचं साहित्य असतं तिथे ते विकण्यासाठी ठेवलेली असते त्यांनी, तर तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि तुम्हाला छोटासा तुकडा त्याचा घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर प्रथम गौरी ठेवायची, गौरीवरती थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पुढची जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे दालचिनी. दालचिनी ही जी असते तर ती आपल्या घरामध्ये आपण जाळल्यामुळे घरातील जी इडापिडा, वाईट बाधा आहे तर ती दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होते. दालचिनी, त्याचबरोबर आज तुम्हाला पांढरे जे तीळ असतात तर ते घ्यायचे आहे. तर ह्या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, गौरी, दालचिनी आणि पांढरे तीळ. ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या गौरीवरती ठेवायच्या आहेत. नंतर जो कापूर आपण घेतलेला आहे ना तर तो कापूर तुम्हाला त्या गौरीवरती प्रज्वलित करून ठेवायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर थोडासा कापूर प्रज्वलित होईपर्यंत, ती जी गौरी आहे तर ती प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला त्यावरती 1-2 चमचे जे तूप आहे तर ते टाकायचं आहे. गौरी प्रज्वलित व्यवस्थितपणे झाली की त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून याचा जो धूर आहे तर तो फिरवायचा आहे. म्हणजेच याची जी धुनी आहे तर ती संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे आणि मनामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती यायचं आहे. उंबरट्यावरती आल्यानंतर उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी हे जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील जी काही भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, शत्रुपीडा आहे तर ते दूर करा. घरामध्ये येणारा पैसा स्थिर असू द्या, घराची, पतीची, मुलांची प्रगती होऊ द्या, अशी आपल्याला तिथे स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही जी गौरी आहे तर ती जळत आहे तोपर्यंत जळून द्यायची. एकदा की जळाली त्यानंतर याची जी थोडीशी राख तयार झालेली असते ना तर ती राख घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला तुम्हाला लावायची आहे. आपल्या घरातील लहान मुलं असतात ते सतत आजारी पडत असतात, त्याचबरोबर आपले सासू सासरे असतील, आई वडील असेल, नवरा असेल, भाऊ असेल, त्या प्रत्येकाच्या कपाळाला तुम्हाला ही जी राख आहे तर ती लावायची आहे. जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा जो अनुभव आहे तर तो येईल. घरातील शत्रुपीडा, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होऊन आपल्यावरती भगवान विष्णू महादेवांची, त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि श्री स्वामी समर्थांची भरभरून कृपा होईल. तर नक्की हा जो उपाय आहे तर तो करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.